राहुरी तालुक्यात ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती। याचा निषेध म्हणून आज अहमदनगर बार असोसिएशन व नगर जिल्ह्यातील सर्व वकील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील संपूर्ण वकील संघटना व प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वकील मंडळी संतप्त झालेल्या दिसून आल्या। जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांनी दणाणून गेले होते। सर, मी ॲडव्होकेट नरेश गुगळे, अहमदनगर बार असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे। आज आम्ही वकील वर्गाने जवळजवळ 2000पेक्षा जास्त वकिलांनी मोर्चा काढलेला आहे जिल्हा न्यायालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। आमच्या 3 मागण्या आहेत। एक तर जे आढाव दाम्पत्यांची निर्घृण हत्या झालेली आहे त्या केसमध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून सिनियर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी। दुसरी मागणी होती ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने करावा। आणि तिसरी मागणी ते जे आरोपी आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी। आता मी ज्यावेळेला निवेदन द्यायला जिल्हाधिकारी साहेबांनी भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडून माहिती मिळाली की शासनाने उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 1-2 दिवसात नोटिफिकेशन निघेल। दुसरी जी मागणी आहे आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, त्याबाबत आमचं निवेदन असं आहे की दिवसेंदिवस ॲडव्होकेटवर हल्ल्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे। न्याय प्रक्रियेमध्ये काम करायचं असेल तर निर्भीडपणे काम करायसाठी कुठल्या तरी संरक्षण असणं आवश्यक आहे। म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट करणं आवश्यक असल्याची आमची मागणी आहे। देशामध्ये बऱ्याच राज्यांनी असा कायदा केलेला आहे आणि तो कायदा महाराष्ट्र शासनानेसुद्धा करावा अशी आमची विनंती आहे। तिसरी मोक्याच्या अंतर्गत कारवाई पोलीस करणारच आहेत असं दिसून येत आहे। अशा 3 मागण्यासाठी आमच्या 2000पेक्षा जास्त वकिलांचा आज मोर्चा निघालेला आहे। अतिशय शांततेत सभ्यप्रमाणे हा मोर्चा निघालेला आहे। शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आमची कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। 25/1/2024 रोजी जो काही आढाव दाम्पत्याचा खून झाला होता त्याच्यामध्ये आम्ही सर्व तालुका बारच्या अध्यक्षांनी निर्णय घेऊन आम्ही कामकाजात सहभागी न होण्याचा असा निर्णय घेतला होता। त्यामुळे आम्ही 29 तारखेला येऊनही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की साहेब याच्यामध्ये जे काही आमच्या मागण्या आम्ही दिल्या होत्या त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की गुन्ह्याचा तपास CIDकडे वर्ग करण्यात यावा। दुसरी मागणी होती की सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक करावी व या आरोपींना मोक्का लावण्यात यावा आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर येत्या अधिवेशनामध्ये मंजूर करावा। अशा आमच्या मागण्यांपैकी एक मागणी जी होती CIDकडे तपास वर्ग झालेला आहे या गुन्ह्याचा। दुसरी मागणी जी आहे उज्ज्वल निकम साहेबांची तीही प्रगतीपथावर असून 1-2 दिवसात तीही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। आणि आता आरोपींना मोक्का लावण्याचाही आम्ही आता परत एकदा आजच्या निवेदनाने पण मागणी केलेली आहे। त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये 2 तारखेला आम्ही मुंबई येथे जाऊनही आंदोलन केलेलं आहे। सर्वांनी एकत्र येऊन मुंबईलाही आम्ही प्रशासनापर्यंत ज्या काही आपल्या हायकोर्टच्या रजिस्ट्रार मॅडम आहेत सुवर्णा केवले मॅडम यांच्याकडेही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या बाबतीत। आणि आजही कलेक्टर साहेबांना पुन्हा आमच्या ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याचं निवेदन आज रोजी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। प्रशासकीय पातळीवर जर या बाबतीत निर्णय झाला नाही तर आज तर वकिलांचं मोठं आंदोलन झालंच आहे, पण इथून पुढं होणारं आंदोलन
हे काय शासनाला परवडणार नाही. कारण वकील लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की एकदम मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहेत आणि ते केवळ नगर जिल्ह्यामध्ये होणार नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची व्याप्ती वाढणार आहे आणि महाराष्ट्राचं पाहून इतर राज्यातही हे आंदोलन उभारण्यात येऊ शकतं. असंही सांगता येणार नाही त्या गोष्टीचं. आणि हे जे आहे लवकरात लवकर जर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर या अधिवेशनात झाला नाही तर आमच्या जे आंदोलनाचं स्वरूप आहे हे एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही येथून पुढे करणार आहोत. ॲडव्होकेट अनिता दिघे, आम्ही 11 दिवसापासून धरणे आंदोलनास अहमदनगर शहर आमचं अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या गेटवर आम्ही 11 दिवसापासून बसलो होतो. आज आमचा 12वा दिवस आहे आणि आम्ही धरणे आंदोलन एवढ्यासाठी केलं होतं का ज्या वकिलांवर हल्ले होतात, वकिलांचे निर्गुण खून होतात, निर्गुण हत्या होतात आणि त्यात कुठल्याही प्रकारचं भय म्हणजे गुन्हेगारांना राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही भव्य आणि दिव्य 5 ते 6 हजारांच्या वकिलांच्या मॉपनी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. आमच्या त्यात मागण्या अशा होत्या की आम्हाला वकिलांना संरक्षण मिळावं, तसेच आम्हाला जो आढाव दाम्पत्य आहे, ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य यांची जी निर्गुण हत्या झाली त्यात उज्ज्वल निकमची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्यात यावी आणि वकिलांना जे संरक्षण प्रोटेक्शन ॲक्ट आहे जो हिवाळी अधिवेशनात जो 15 आणि 16 तारखेला जो आहे त्यात मंजूर करण्यात यावा, ह्यासाठी आम्ही आज भव्य मोर्चा काढलेला होता. आणि त्या मोर्चामध्ये पूर्ण जिल्ह्यातनं वकील आज सहभागी झालेले होते. सकाळी 11:30 वाजता हा मोर्चा सुरुवात झाली तर तिथे आम्ही 1-1:30ला पोहोचलेलो आहोत आणि इतका मोठा भव्य होता की शेवटचा व्यक्ती हा पार रोडवर होता आणि कलेक्टर ऑफिस वर पहिला व्यक्ती होता. पण आमची सरकारला एवढीच मागणी आहे की जर उदरातल्या बाळाला तुम्ही कायदा केला, अरे आम्ही तर जिवंत माणसं आहोत. आज जर पाहिलं तर वकील हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लागतोय. वकील हा सगळ्या ठिकाणी लागू शकतो तुम्हाला. आणि जर समजा क्रिमिनलमध्ये आम्ही प्रॅक्टिस करत असेल किंवा कोणीही असू द्या, क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करताना एका वकिलाला एका पक्षकाराला न्याय मिळतो आणि दुसरा हा जेलमध्ये जातो. जर मग त्या जेलमधल्या गेलेल्यांनी आमच्यावर येऊन सूड उगवावं का? सरकारला विनंती आहे, आता तरी आमच्या मागण्या मान्य करा आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करा, नाही तर महिला ह्या सुरक्षित राहणार नाही. ॲडव्होकेट पूर्ण ज्या महिला वकील आहेत त्या पूर्ण भयभीत झालेल्या आहेत. नगर जिल्ह्यातल्या सर्व वकील संघांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये वकील असुरक्षित झाला का काय, अशा प्रकारची एक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. आणि या निमित्तानं आज सर्व जिल्ह्यातील वकील संघांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आणि हजारोंच्या संख्येने आधी उद्दीन प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या. मोर्चामध्ये हजारो लोक या ठिकाणी सहभागी झाले आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या वकील संरक्षण कायदा या ठिकाणी मंजूर करावा, त्याचप्रमाणे राहुरी हत्याकांडातले जे काही आरोपी आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्याचप्रमाणे सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांची या खटल्याच्या कामकाजाकरिता सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. जिल्हाधिकारी साहेबांनी तुमच्या मागण्या शासनापर्यंत आम्ही नक्की बसू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कायदा मंजूर होणार नाही तोपर्यंत जिल्हाभरातील वकील संघ हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडत राहणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून जिल्हाभरातील सर्व न्यायालयामध्ये साखळी उपोषणाच्या माध्यमातून कामकाज बंद ठेवण्यात आलेलं होतं. सरकारचं याबाबतचं धोरण स्पष्ट झालं नाही तर निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची पुढची दिशा म्हणून पुढील कामकाज देखील बंद ठेवणार आहोत. याची सरकारने गंभीर नोंद घ्यावी, अशा प्रकारची आम्ही आज सूचना कलेक्टर साहेबांमार्फत केलेली आहे. आज अहमदनगर शहर येथे विविध तालुक्याच्या सर्व बार असोसिएशननी एकत्र येऊन जिल्ह्यातील सर्व वकील बंधू भगिनींचा एक विराट मोर्चा इथं कलेक्टर कार्यालयावर आणलेला होता. या मोर्चाच्या विविध मागण्या होत्या. त्या मागण्यांपैकी प्रमुख मागणी ही होती की आढाव दाम्पत्य जे आमच्या राहुरी खून खटला झाला त्यात आमचे बंधू भगिनी जे आढाव दाम्पत्य होते त्यांचा खून झालेला आहे, त्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब यांची नेमणूक झाली पाहिजे. आणि सर्वात प्रमुख मागणी आमची अशी होती की आज तागायत वकिलांना कोणत्याही स्वरूपाचं संरक्षण दिले गेलेलं नाही. विविध स्वरूपाच्या विविध लोकांना संरक्षण मिळालं जातं. मातेच्या गर्भामध्ये असलेल्या बाळाला देखील त्याला संरक्षण आहे.
मुख्य जनावरांना देखील संरक्षण आहे. आम्ही न्यायदानासाठी काम करणारे न्यायालयीन ऑफिसर्स आम्हाला म्हटलं जातं. या ऑफिसरला वकील असताना देखील आज तागायत आम्हाला कोणत्याही स्वरूपाचं संरक्षण दिलं गेलेलं नाही. त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा ॲक्ट लागू झाला पाहिजे. त्या संबंधाचं विधेयक विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडलं गेलं पाहिजे आणि ते त्वरित संमतीने पास झालं पाहिजे. अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आलो होतो. या मागण्यांकरिता सर्व नगर जिल्ह्यातील तालुक्यांचे बार अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य उपस्थित होते. विराट मोर्चाचं स्वरूप नंतर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन संपवलेलं आहे. या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे एवढीच या सर्व वकिलांच्या वतीनं मागणी.